जय भीम. मी जिल्हाध्यक्ष कामगार युनियन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया. आज आम्ही गेली 7 दिवस जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन धरलेलं आहे. त्याचे विषय असे होते की जिल्हा परिषदचं काम वाटप समिती सभापती कक्ष दुरुस्ती कामातील कथित अनियमाची जी उच्च वर्णीय चौकशी करण्याबाबत. पण आम्ही 7 दिवस या ठिकाणी बसला असता जिल्हाधिकारी कार्यालयातून आम्हाला कोणतेही उत्तर आले नाही का संबंधित जिल्हा परिषद ऑफिसमधून जी काही कोणी आलेलं नाही भेटायला. यावर असं कळून येत आहे की जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी हे प्रशासन बसलेलं नाही. पूर्णपणे जनतेला डावलाडावली करणे, जनतेची पिळवणूक करणे. तर ह्या शासनाला, निर्भीड शासनाला आमचं एक सांगणं आहे की आमच्या ज्या मागण्या आहेत लवकरात लवकर मान्य कराव्या. अन्यथा 15 ऑगस्टला आम्ही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं प्रमुख पदाधिकारी स्वातंत्र्य दिनी आत्मदहन करणार आहोत. आणि आजच आम्ही पालकमंत्र्यालाही या विषयावर पत्र दिलेलं आहे. पालकमंत्र्यांशी चर्चा झालेली आहे. पालकमंत्री म्हणतात लक्ष घालून उद्या तुम्हाला काय तो निर्णय सांगतो. जय भीम. मी सातारा जिल्हा कार्याध्यक्ष राजेश चव्हाण. आज आम्ही जवळजवळ 8 दिवस झाले आमचं लाक्षणिक उपोषण आहे. सातारा जिल्हा अध्यक्ष मदन बापू खंकाळे यांच्या नेतृत्वाखाली. तरी आमचा विषय असा आहे की सिव्हिल शासकीय रुग्णसेवा यांची बिले वैद्यकीय बिले असतात. ती बिले पैसे घेऊन देशमुख नावाचा अधिकारी आहे क्लार्क, तो पैसे घेतल्याशिवाय तो कुणाला बिले देत नाही. त्याची चौकशी करा म्हणून आम्ही गेले 8 दिवस झाले आंदोलनाला बसलेलं आहे. आमची दखल प्रशासन घेत नाही. तरी आम्ही सिव्हिल सर्जन हे रजेवर आहेत. आमची उडवाउडीची उत्तर देतात. तरी येणाऱ्या काळामध्ये आम्ही आमच्या मागण्या पूर्ण नाही झाल्या तर राज्याचे महासचिव दादासाहेब ओवाळ यांच्या नेतृत्वाखाली आणि जिल्हाध्यक्ष मदन बापू खंकाळ, रामभाऊ मदाळे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही काही कार्यकर्ते 15 ऑगस्ट रोजी आत्मदहन करणार एवढं निश्चित. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया सातारा कार्याध्यक्ष योगेश माने. संभाजीनगर येथील होडी चोरी गेलेली तक्रार गेल्या 1.5 महिन्यापूर्वी दिलेली होती. आम्ही 8 दिवसापासून जिल्हाधिकारी कार्यालय उपोषणाला बसलेलो आहोत. संभाजीनगर येथील होडी चोरीला गेलेले रस्ते विकृत झालेले आहेत. संबंधित विभागाचा अधिकारी ग्रामसेवक हा सांगतो की आमच्या ग्रामपंचायतीच्या हाती ओढे हे नाही. त्या ग्रामसेवकाला माहीत नसेल की कोणतीही ग्रामपंचायत असली तर तिथं साकाव टाकलेले आहे आणि महसूल खात्याच्या आराखड्यामध्ये नैसर्गिक ओढ्याची नोंद आहे. हे ग्रामसेवकानं बघावं. विनाकारण उडवाउडीची उत्तर देऊ नये. तर आपल्या नोकरीवर गदार तर आणणारच आहोत.